Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss about one of the important grammatical topics, and that is the uses of prepositions, especially in, on and at. How, when and where to use these prepositions. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की जे प्रिपोजिशन इन, ऑन आणि ॲट हे या प्रिपोजिशनचा यूज केव्हा, कोठे आणि कशा प्रकारे केला जातो, यांच्यामध्ये फरक काय आहे, या सर्व गोष्टींचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. But before watching this video, as usual I request you, don't forget to subscribe my channel. Alright, let's begin to discuss about the prepositions in, on and at. These prepositions are used as prepositions of time and prepositions of place. तर चला तर आपण सुरुवात करूया. इन, ऑन आणि ॲट हे प्रिपोजिशन्स ऑफ टाईम म्हणजे वेळ, जी वेळ आपण सेकंद, मिनिट, तास, दिवस, महिना, वर्ष यामध्ये आपण वेळ मोजू शकतो किंवा एखाद्या ठिकाणाचं दाखवण्यासाठी प्रिपोजिशन्स ॲज अ प्लेस यांचा यूज कसा केला जातो ते आपण आता पुढे बघूया. नाव हिअर आय हॅव गिवन सम सेंटेन्स. In the morning, on the morning or at the morning. कोणतं वाक्य बरोबर आहे? इन द मॉर्निंग बरोबर आहे की ऑन द मॉर्निंग की ॲट द मॉर्निंग? थिंक अबाउट इट. पुढे ॲट क्रिसमस, ऑन क्रिसमस डे यामध्ये फरक काय आहे? त्याच्याही पुढे इन अ टॅक्सी, टॅक्सीमध्ये बसायचं झालं तर आय एम सिटिंग इन अ टॅक्सी असं बोलतो. परंतु बसमध्ये बसायचं झालं आय एम एंटरिंग ऑन अ बस. मग इथे इन अ बस का लिहिलं नाहीये? हो, तर या सर्व गोष्टींचा आता आपण पुढे चर्चा करणार आहोत. First of all, we shall see in, on and at how these prepositions are used as prepositions of time. सर्वात प्रथम आपण बघूया की इन, ऑन आणि ॲट हे प्रिपोजिशन्स ऑफ टाईम म्हणून त्यांचा यूज कशा प्रकारे केला जातो. तर हे बघण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रिपोजिशन्स ऑफ टाईममध्ये इनचा जेव्हा यूज करतात हे जनरल म्हणून यूज करतात. जनरल म्हणजे सामान्यतः. आय विल एक्सप्लेन यू द डिफरन्स बिटवीन जनरल, क्वाईट जनरल अँड स्पेसिफिक. हे जनरल, क्वाईट जनरल आणि स्पेसिफिकचा अर्थ काय होतो? जनरल म्हणजे सामान्यतः, जे आपण मराठीमध्ये बोलतो. जसं एक एक्झाम्पल बघा. आय वॉज बॉर्न इन दी 1990s म्हणजे 1990मध्ये माझा जन्म झाला. ओके, आता इथे 90s म्हणजे त्या वर्षी 1990मध्ये म्हणजे एक जनरल आहे. आता 90मध्ये कोणत्या महिन्यामध्ये आले एक्झॅक्ट माहिती जनरल. ओके, आता नेक्स्ट सेंटेन्स बघा. आय वॉज बॉर्न ऑन 10th June 1990s. इथे ऑन यूज केला म्हणजे क्वाईट जनरल म्हणजे क्वाईट म्हणजे थोडंसं कमी, पूर्णपणे सामान्य म्हणजे स्पेसिफिक म्हणजे निश्चितपणे, पण हे पूर्णपणे स्पेसिफिक नाही पण एकदम नियर अबाउट स्पेसिफिक. ऑन 10 जून म्हणजे 1990मध्ये जून महिन्यामध्ये 10 जूनला माझा जन्म झाला. इथे ऑन म्हणजे जे थोडंसं स्पेसिफिक किंवा क्वाईट अगदी कमी सामान्य असेल तर तिथे आपण ऑनचा यूज करतो. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघा. आय वॉज बॉर्न ॲट 7 AM. तर 10 जूनलाच मी एक्झॅक्ट 7 वाजता, सकाळी 7 वाजता. ॲट म्हणजे ॲट दिस प्रिपोजिशन यूज टू शो अ स्पेसिफिक टाईम. एक विशिष्ट निश्चित गोष्ट टाईम किंवा एक्झॅक्ट टाईम दाखवण्यासाठी ॲट यूज करतो. थोडासा कमी जनरल
स्पेसिफिकच्या नियर अबाउट ऑन आणि सामान्यतः. आता डे म्हटल्यानंतर दिवसभरामध्ये हा सामान्य पण होऊ शकतो, पण एक्झॅक्ट टाईम. सो दिस इज अ लिटल बिट डिफरन्स बिटवीन इन क्वाईट जनरल अँड स्पेसिफिक. ओके, नाव वी शॅल सी पिरियड ऑफ टाईम. आता वेळ दाखवण्यासाठी इन हा जो प्रिपोजिशन आहे तो जनरल म्हणून कसा यूज होतो ते आपण बघूया. ओके, फॉर एक्झाम्पल 1 पिरियड ऑफ टाईम दाखवताना इन फ्युचर भविष्यामध्ये, इन द पास्ट भूतकाळात, इन द प्रेझेंट वर्तमान काळात. We can give the example like this. In the future, I would like to get married. Or in the past, I studied hard at school. So, it shows a general time. आता वर्ष दाखवताना पण आपण इनचा यूज करतो जनरली. In 1991, in the 80s किंवा in the 90s. I like the songs of 90s like this. In the 19th century, हे इयर दाखवण्यासाठी आपण इनचा जनरल यूज करतो. इन 1994 आय वॉज बॉर्न लाईक दिस. आय वॉज बॉर्न इन द 90s अशाही प्रकारे. किंवा वी कॅन से दॅट माय ग्रेट ग्रँडफादर वॉज बॉर्न इन द 19th century. सो पिरियड इयर और पिरियड ऑफ टाईम दाखवण्यासाठी इन हे जनरली यूज केला जातो. नेक्स्ट, फॉर इंडिकेटिंग सीझनसाठी इन समर we can say, or in winter, or in a rainy season like this. In autumn, I love seeing the changing of the leaves like this. Or we can say in spring I feel really positive. Okay, then generally in we can use months and weeks मध्ये सुद्धा आपण याचा यूज केला जातो 4th point मध्ये like this. In June or in November, in 5 weeks time, in a few weeks. Or we can give the example like this. In June I will be 27. Or we can say hopefully lockdown in UK or in India will end in a few weeks like this. Then we can use in for indicating parts of days. We can say in the morning, not on the morning, in the morning or in the afternoon. Okay, or we can give the example like this. In the evening I like to relax and play board games or play football or cricket like this. So days, month, year, past, future or present हे शो करण्यासाठी आपण जनरली इन हे जनरल म्हणून यूज केला जातो. नाव we shall see how to use on this preposition for indicating period of time. आता तशाच प्रकारचा पिरियड ऑफ टाइम पण थोडासा स्पेसिफिक किंवा लेस जनरल, कमी सामान्य. क्वाइट जनरल मीन्स लेस, वी कॅन से लेस. Okay, let's see on this preposition which is used for showing period of time. ऑनचा देखील पिरियड ऑफ टाईमचा इंडिकेट करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी या प्रिपोजिशनचा यूज होतो. पण हे क्वाईट जनरल, जसं आपण क्वाईट जनरल म्हणजे कमी सामान्यता, म्हणजे नियर अबाउट स्पेसिफिक, पूर्णपणे सामान्य नाही, जनरल नाही, एक स्पेसिफिक. फॉर एक्झाम्पल एकदा डेट आपल्याला शो करायची असेल. ओके, डेट्समध्ये बघा. ऑन द 10th June 1994 आय वॉज बॉर्न, जसं मी स्टार्टिंगला तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. किंवा ऑन हिज बर्थडे ही वेंट आउट फॉर अ मील. नेक्स्ट, फॉर शोईंग हॉलिडेज विथ डेज. आता हॉलिडेज किंवा एखादा फेस्टिवल्स इंडिकेट करण्यासाठी आपण ऑनचा यूज करतो. ऑन क्रिसमस डे, नॉट इन क्रिसमस डे, ऑन क्रिसमस डे और ऑन दिवाली फेस्टिवल और ऑन न्यू ईयर्स डे और ऑन अ बैंक हॉलिडे लाईक दिस. देन ऑनचा यूज आपण डेज ऑफ द वीक शो करण्यासाठी पण यूज करू शकतो. ऑन मंडे, नॉट इन मंडे, ऑन फ्रायडे, or we can say on Friday evening,
or on Saturday evening, like this. Or we can use it as a days of the month, days of week किंवा days of the month साठी पण महिन्याचे दिवस इंडिकेट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल ऑन द 4th of July or on the first day of September, like this. अशा प्रकारेचा नियर अबाउट स्पेसिफिक निश्चित काल दाखवण्यासाठी ऑनचा यूज केला जातो. देन लास्ट वन, फिफ्थ वन, दॅट इज अ मिसलेनियस, म्हणजे मिश्र या अर्थाने. फॉर एक्झाम्पल वी कॅन सी हिअर ऑन टाईम, वेळेवरती. इथे एक्झॅक्ट म्हणून पण होतो, एक्झॅक्ट टाईम इंडिकेट करण्यासाठी, म्हणजे ॲट पण, और आय अराइव्ड टू वर्क ऑन टाईम. सो इन दिस वे we can use the preposition on to show time as quite general or as less general. Now we shall see the preposition at. आता in आणि on मध्ये फरक समजला. in कशा प्रकारे जनरल दाखवतो, ऑन कशा प्रकारे कमी जनरल किंवा थोडंसं स्पेसिफिकच्या नियर बाय, आणि ॲट म्हणजे अगदी निश्चित वेळ इंडिकेट करण्यासाठी. स्पेसिफिक म्हणजे निश्चित. आता हे पिरियड ऑफ टाईम दाखवताना ॲटचा यूज कशा प्रकारे केला जातो ते बघूया. एक स्पेसिफिक टाईम दाखवण्यासाठी, म्हणजे निश्चित वेळ दाखवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल ॲट AM, सकाळी 10 वाजता, ॲट 3 o'clock, ॲट लंच टाईम, ॲट सनसेट, ॲट सनराईज, ॲट द मोमेंट. म्हणजे निश्चित टाईम इंडिकेट करायचं असेल तर ॲट यूज करू शकतो. ओके. किंवा आपण वी कॅन गिव्ह द एक्झाम्पल, व्हॉट आर यू डुईंग at morning, or what are you doing at the moment? So at this preposition used to show or indicate a exact time, that is a specific time. Okay. Then next, it at used as indicating holidays with days. The holidays असतात किंवा सुट्टीचे दिवस असतात किंवा फेस्टिवल असतात. ॲट क्रिसमस किंवा ॲट दिवाळी फेस्टिवल. ॲट क्रिसमस आय लाईक टू स्पेंड टाईम विथ माय फॅमिली. किंवा ॲट ईस्टर, इट इज अ फेस्टिवल टाईम. ऑन ईस्टर्स संडे किंवा ॲट ईस्टर, हे दोन्ही पण इथे ऑन पण यूज केला जातो आणि ॲट पण. आणि मिसलेनियस इथे पण ॲट नाईट आणि ऑन टाईम ॲट नाईट हे यूज केलेलं आहे. Now we shall see how to use in, on and at to show a place. इथे पण in हा जनरल दाखवेल, सामान्य ठिकाण दाखवण्यासाठी. on हा कमी जनरल म्हणजे कमी सामान्य किंवा स्पेसिफिक थोडंफार निश्चित इंडिकेट करेल ठिकाण. परंतु ॲट हे एक्झॅक्ट प्लेस इंडिकेट करण्यासाठी कसा यूज केला जातो ते आपण बघणार. इथे टाईम बघणार नाही. सो वी शॅल सी हाऊ टू यूज इन, ऑन अँड ॲट टू इंडिकेट द प्रिपोजिशन और यूज ॲज अ प्रिपोजिशन ऑफ प्लेस. फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल सी इनचा आपण बघूया, जे की जनरल कसा यूज केला जातो सामान्यतः. फर्स्ट ऑफ ऑल वन, कंट्रीज. कंट्रीज इंडिकेट करण्यासाठी आय ॲम इन इंग्लंड और आय ॲम इन इंडिया किंवा आय लिव्ह इन इंडिया. मी इंडियामध्ये राहतो, पण इंडियामध्ये एक्झॅक्ट कुठे नाही, पण सामान्य इंडियामध्ये राहतो. किंवा ही इज इन आयर्लँड किंवा ही इज इन आफ्रिका, लाईक दिस. किंवा सिटीज इंडिकेट करण्यासाठी पण याचा यूज होतो. फॉर एक्झाम्पल आय स्टेड इन जकार्ता किंवा आय स्टेड इन मुंबई. इथे काही जकार्ता, इन सेव्हिलिया किंवा आय स्टेड इन मुंबई, इन पुणे, इन कोल्हापूर, like this. When I went to Italy, I stayed in Palermo. हे तिकडचं होतं नाही. किंवा when I went to India, I stayed in Mumbai, like this we can give. So countries, cities हे जनरल स्टे किंवा पोझिशन किंवा प्लेस इंडिकेट करण्यासाठी इनचा यूज केला जातो. नेक्स्ट, नेबरहूड. शेजारील घटक किंवा प्लेस दाखवण्यासाठी. इन कॉट्सवॉल्ड, और वी कॅन से आय लिव्ह इन कॉट्सवॉल्ड. किंवा किन्सिंग्स्टन, आय लिव्ह इन किन्सिंग्स्टन्स. की काही प्लेस शेजारील प्लेस दाखवण्यासाठी.
एनक्लोजर स्पेस. आता हे थोडंसं बघा. इन अ टॅक्सी, टॅक्सीमध्ये. इन अ कार, कारमध्ये. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इन अ बस नाही म्हणत, ऑन अ बस, पण इन अ टॅक्सी किंवा इन अ कार. मग कारमध्ये इन यूज करतो आणि बसमध्ये ऑन, असं का? तर हे असं आहे की ज्याच्यामध्ये आपण खाली वाकून आतमध्ये घुसतो. कारमध्ये एंट्री करताना आपण थोडंसं बेंट होतो आणि नंतर आतमध्ये जाऊन स्ट्रेच होतो, तेव्हा इन अ कार. पण जेव्हा आपण ज्या ठिकाणी जी स्पेस मोठी आहे बस, की आपण सहज उभे राहून एंट्री करू शकतो, दॅट टाइम वी कॅन से ऑन अ बस. सो हा थोडासा लिटल बिट डिफरन्स. सो इन अ क्लासरूम, इन द हाऊस, इन द बॉक्स. ओके, एनक्लोज्ड स्पेस, ही कमी स्पेस असतो किंवा छोटा स्पेस असतो, तिथे एंट्री किंवा आतमध्ये दाखवण्यासाठी इनचा यूज करतात. देन बुक्स और न्यूजपेपर्समध्ये इंडिकेट करण्यासाठी इन द टाइम्स, और आय रीड द आर्टिकल इन द टाइम्स ऑफ इंडिया और महाराष्ट्र टाइम्स, लाइक दिस. इन द डिक्शनरी, और वी कॅन से आय फाउंड द डेफिनेशन इन द डिक्शनरी. किंवा बुक्समध्ये, न्यूजपेपरमध्ये एखादी गोष्ट इंडिकेट करायची आतमधील, तेव्हा इनचा आपण यूज करतो. नाव लेट्स सी हाऊ टू यूज ऑन फॉर शोईंग प्लेस. आता हा इथे पण क्वाईट जनरल, म्हणजे थोडासा लेस जनरल असणार आहे, कमी, पण नियर अबाउट स्पेसिफिक किंवा एक्झॅक्ट पोझिशन दाखवण्यासाठी. 1. स्ट्रीट, रोड्स किंवा ॲव्हेन्यूज. ॲव्हेन्यूज म्हणजे ठिकाण. ऑन फ्लीट स्ट्रीट किंवा ऑन LBS रोड किंवा ऑन MG रोड आपण म्हणू शकतो. ऑन फिफ्थ ॲव्हेन्यू, ऑन द किंग्ज रोड, जे रोडची जे नावं असतात. MG रोड, ऑन द MG रोड, इन MG रोड नाही, ऑन MG रोड, स्पेसिफिक थोडंसं. किंवा सरफेस, पृष्ठ सरफेस फ्लोअर दाखवण्यासाठी ऑन द फ्लोअर, फ्लोअरवरती, जमिनीवरती. ऑन द सिलिंगवर. ऑन द रूफ, ऑन द टेबल, म्हणजे सरफेस दाखवायचा पृष्ठभाग, त्याच्यासाठी. एक्झाम्पल दिलं आहे, हर ऑफिस इज ऑन द फर्स्ट फ्लोअर, आय एम ऑन द टॉप फ्लोअर. सो या प्रकारे ऑनचा इथे यूज केला जातो. देन फॉर पब्लिक ट्रान्सपोर्ट, ऑन अ ट्रेन, ऑन अ बस, ऑन अ प्लेन, नॉट इन अ ट्रेन. Okay, not in a bus, but on a plane, on a bus. We use in for more enclosed spaces. or in आणि ऑनचं तुम्हाला डिफरन्स सांगितलेलाच आहे. फॉर कम्युनिकेशन्स अँड मीडिया इंडिकेट करण्यासाठी ऑन द TV, तो TVवरती आला किंवा TVमध्ये आला, तेव्हा इन द TVमध्ये आला असं नाही, ऑन द TV. ऑन द इंटरनेट, ऑन द न्यूज, ऑन द रेडिओ. So here we use on for showing the exact positions in communication and media. Okay, example is given here. I was on the radio last week. Did you hear me? Like this. Now we shall see at. आता आपण at हे बघूया. आपल्याला माहिती आहे at हे स्पेसिफिक किंवा एक्झॅक्ट टाइम बघितला तर प्लेस कसं दाखवतो ते आपण बघणार. ॲड्रेस. सो at High Street, at the Red House. स्पेसिफिक लोकेशन दाखवण्यासाठी, निश्चित ठिकाण दाखवण्यासाठी, ॲट द बस स्टॉप, आय एम ॲट द बस स्टॉप. ॲट द म्युझियम, ही इज ॲट द म्युझियम. देन फॉर इंडिकेटिंग शॉप्स, ॲट द कॉफी शॉप, ॲट द बेकरी, ॲट द बुचर्स. Next, for indicating group activities, like this, at a party, not in a party, at a party, at a concert, at the theater, like this. Then for indicating home or work and places of study, like this, at school, शाळेमध्ये, not in school, at university, at work, at home. Okay, like this. For example, to indicate top or bottom or end or start. आता टॉपचं ठिकाण दाखवण्यासाठी बॉटम एकदम खाली आहे, किंवा एंड दाखवण्यासाठी स्टार्ट, आपण काय म्हणू शकतो, ॲट द एंड ऑफ द रिव्हर
किंवा ॲट द टॉप ऑफ द पेज, ॲट द बॉटम ऑफ द स्टेअर्स, लाईक दिस. देन सिटिंग ॲट अ सरफेस, एक पृष्ठभाग आपण बसलो असेल तर आपण म्हणू शकतो माय लॅपटॉप इज ऑन माय डेस्क. माझा लॅपटॉप डेस्कवरती आहे. पण आपण जेव्हा बसतो तेव्हा आपण काय म्हणतो, आय एम सिटिंग ॲट माय डेस्क, नॉट ऑन माय डेस्क. यू सिट ॲट अ सरफेस, यू पुट युअर थिंग ऑन अ सरफेस. कळते? तुम्ही पृष्ठभागावरती बसा, फ्लोअरवरती बसा, पण एखादी वस्तू तुम्ही फ्लोअरवरती ठेवा. सो हे ॲट आणि ऑनचा फरक आहे. सो फ्रेंड्स, आय होप you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.